आता बातमी आहे लातूरमधून उदगीरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचा प्लॅन सुरू आहे। पैशांचा पाऊस पाडण्याचा कट पोलिसांनी उधळलाय। पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी प्रकार विधीसाठी अल्पवयीन मुलींचा वापर करण्याचा प्रयत्न आहे। 15 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उदगीर शाखेची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनला गेलेली आहे आणि हा प्रकार अतिशय निंदनीय आहे। अजूनही जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार प्रसार आणि त्याची अंमलबजावणीची किती गरज आहे हे यावरून आपल्याला दिसून येतं। असे असंख्य प्रकार या ठिकाणी दिसून येत आहेत। बुवाबाजी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपल्या पातळीवर ते काम करतच आहेत, परंतु पोलीस प्रशासन आणि शासनाची जबाबदारी ही आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी या समित्या कागदावर करून उपयोगात चालणार नाही, तर त्या प्रत्यक्षामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन लोकप्रबोधन झालं पाहिजे। गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट चालीरीती अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये आणि पोक्सोचे त्याच्यामध्ये 2 कलम लागलेले आहेत, 12 व 18। कारण त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता। त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेले आहे। यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील विचारपूस सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।